10 ते 15,000 रुपये महिना मी सहज कमवतो सर. डेलीला प्रॅक्टिस सर करतो. 1000 ते 3000 रुपये सर राहते सर माझं सर. मी हो. या क्षेत्रामध्ये कम से कम 2020 ते 21 पासून आहे. म्हणजे कोरोनाच्या ओके. याच्यामधून आहे सर. तर बापरे! त्यावेळेस सर मी स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज न घेता सर यामध्ये उतरलो सर. ओके. हां, तर प्रॉफिट पण व्हायचं कधी 1000 कधी 2000 पण बापरे! लॉस तर त्याच्यापेक्षा दुप्पट राहायचा. बापरे! बापरे! हां, तर सर त्यावेळेस खूप लॉस केलाय मी. कम से कम 1.5 ते 2 लाख रुपये लॉस झालेला आहे. ओह! हां, बापरे! तर मग मी फायनली स्टॉक मार्केटमध्ये स्टॉप केलंय. हं, हं. नंतर मी हं. असंच रील बघत YouTubeला 1-2 वेळा मी तुमचे व्हिडिओ पण बघितले होते. पण ओके. म्हटलं इथं आपण काहीतरी करू शकतो. या राइट. उद्देशाने मी टीमला मेसेज केला. पण ओके. शिवम सरांसोबत माझं बोलणं झालं. शिवम सरांनी सांगितलं, "फक्त बरोबर. तुम्ही आमच्या संग एकदा बोलून बघा. मग तुम्हाला राइट. वाटल्यास तुम्हाला करायचं आहे, नाही करायचं आहे, ते तुमचं डिसिजन आहे." तुम्ही ओके. लगेच मॉड्यूल 1 केला. हं, हं. मॉड्यूल 1 केल्यानंतर कुलदीप सरांचे काही सेशन अटेंड केले, जे लाईव्ह संध्याकाळी होतात. बरोबर. काही तिथे पण प्रॅक्टिस केली. क्या प्रॅक्टिस बात! केल्यानंतर 2024च्या शेवट मी स्टार्टिंग केली सर. प्रॉफिट सर पहिले सर ₹12 होतं सर. क्या बात है सर! हां, वाह! ₹12 हं. करता कधी 10, कधी ₹25, कधी ₹50. हळू-हळू का होणार? कारण मी सर पैशाला बघितलं नाही सर. मी फक्त मला इथं शिकायला काय मिळालं हेच बघितलं सर. क्या कारण बात है! व्हेरी नाईस जितकं सेड. सर शिकण्यावर फोकस करण्यात तितकं सर पैसे जास्त येतील एवढं मला माहीत होतं. वाह! हां. क्या बात! आणि हायेस्ट प्रॉफिट किती केला मग सर? हायेस्ट प्रॉफिट सर ₹4000 पर्यंत आहे सर. वाह! इक्विटीमध्ये इक्विटी टीम. प्राइस एक्शन वापरून. फक्त प्राइस एक्शन अन्यथा दुसरं कोणतंच नाही सर. क्या बात है यार! मग आता हे ऑफिस आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करता सर? तर ऑफिस सर माझं सर 9 ते 6 वाजेपर्यंत असते. पण हा बरोबर. जो मार्केटचा टाईम आहे हा अगदी ऑफिसच्याच टाईममध्ये आहे. 9 वाजता आता मी शिपाई या पदावर आहे, बँकमध्ये असतो सर. ओके, पण ओके. माझी सर जे ऑफिस असते तो टायमिंग आणि प्राइस एक्सचेंजच्या एंट्रीचा माझं पहिले सर्व मी सेटअप करून घेतो तयार. मग बरोबर. नंतर माझ्या ऑफिसला गेल्यानंतर मी तो जे सिस्टम प्राइस एक्सचेंजनी शिकवली तुम्ही मला, राइट. त्यावरती मी बरोबर तो पीडीएच ओपन आहे का? त्याची हं, हं. R1 सर्व 3 लाईन आखून ठेवतो. राइट, राइट. माझं सर्व झाल्यानंतर मी जर मला एंट्री मिळाली तरच एंट्री करतो. नाहीतर सर अन्यथा एंट्री नाही मिळत. हं. काही नवीन जे लोकं आहेत ना चेतन सर, ते तुम्हाला बघत असतील, बरोबर? हो त्यांना सर, काय आता सल्ला द्याल? भरपूर काय केलं पाहिजे त्यांनी? तर आता या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर पहिले नॉलेज घेऊनच येणं आवश्यक आहे सर. राइट, अन्यथा राइट. येऊ नये. जर यामध्ये यायचं असेल तर शिक्षण घेऊनच यावे आणि मी सजेस्ट करतो की आपल्या प्रोपाथ टीमला जॉइन करावे. तर एक्झॅक्टली. माझा सर 1:1चाच रेशिओ आहे सर सध्या सर. जसं तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे मी फॉलो करत आहे. माझा क्या जर बात! समजा 10 पॉइंटचा जर एसेल असेल तर माझं 15 पॉइंटचं टार्गेट ठरलेलं असतं सर. क्या बात है सर! तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केटबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.